कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे माझं ऐकून घे। मला काहीही ऐकायचं नाही, तू प्लीज जा इथून. असं काय करतेस आई? मला बोलू दे ना ग, माझी बाजू ऐकून घे ना। काय ऐकू? का ऐकू? आणि मी तुझं? तू ऐकतोस माझं? अलीकडे सगळ्याच बाबतीत तू माझ्या विरोधात जायला लागलेस. आत्ताची गोष्ट आहे ना, त्या पोरीला बाहेर काम करायला द्यायचं का नाही, या बाबतीत सुद्धा माझ्या विरोधात गेला असतो. आणि तुला माहिती आहे, इतकी वर्ष या घरात माझा निर्णय हा अंतिम असतो, तरी सुद्धा असं करतोस तू. माझी इच्छा नसताना तू या लोकांना साथ देतोयस. आणि आता काय, हे लोक आपल्या घरात येऊन राहणार आहेत? कमाल आहे. आता ऐकून घेशील माझं? आई, मी तुझ्या विरोधात जात नाहीये. हो? हे बघ आई, पाहुणे म्हणून 2 दिवस राहतील आणि जातील ना ते. हे बघ, मी त्यांच्या घरी जेव्हा गेलो होतो ना, त्यांनी माझा खूप चांगला पाहुणचार केला होता. मग आपण त्यांचा पाहुणचार केला तर काय प्रॉब्लेम आहे? मला असं वाटतंय आई, तुझ्या मनात ना वेगळीच भीती सतवते तुला. सरण, हे बघ, चुकीचं घेऊ नकोस मला आई प्लीज. मी माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने सावलीची बाजू घेतोय. हे बघ, जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो ना, त्यांची बाजू मला समजली आणि त्यामुळे आज मी तिची बाजू घेतोय. या पलीकडे काही नाही यात. मला कधी कधी वेगळीच भीती वाटते. अरे, मला असं वाटतं एक दिवस माझ्याकडे येऊन सांगशील की मी हिला बायको म्हणून स्वीकारते. आई, अगं असं काही नाही आई. अरे कसं होईल असं? तिला बायको म्हणून कसं स्वीकारेन मी? सांग ना मला, तूच सांग. आमच्यात असं काय आहे? असं काही वेगळं नातं आहे का, किंवा काही असं बॉन्ड आहे का? काही कॉमन गोष्टी नाही आहेत. आई, तू खूप विचार करतेस, कळतंय का तुला? ऐक ना, हे शेवटचं, यापुढे मी नाही सहन करू शकणार. यापुढे असं नाही वागायचं. मला हेच करत बसायचं नाहीये. मला आयुष्यात आणखीन खूप कामं आहेत. कामाचे, बिझनेसचे व्याप खूप आहेत माझ्या पाठीशी. आणि हे सगळं ना केवळ मी तुझ्यासाठी सहन करते, तुझ्यावरच्या प्रेमापोटी. हे जर का परत झालं ना, तर मी कुणालाही न सांगता हे घर सोडून निघून जाईल ना. कायमची माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे चाललंय हे सगळं. वेळीच काय ते आवड. असं काही नाही होणार आहे. आणि असं हे घर सोडून जायची वगैरे भाषा परत नाही बोलायची माझ्यासमोर. आई, तू निर्धास्त राहा. उगाच हे भलते सलते विचार करू नको. तुझ्या मनाविरोधात काहीच होणार नाही, हा माझा शब्द आहे. ठीक आहे आई? आई, का काळजी करतेस आई? तू नको ना काळजी करू आई. का घाबरतेस तू अशी? हा, काय होणार नाही असं. तू इथे बस बरं आधी. बस इथे, बस ना, बस. बसले. हे बघ, मी आहे ना. फक्त तुझ्याचवर तर विश्वास आहे ना. मला सांग, हे असं आईला लाडी गोडी आणखीन किती वर्ष करणार आहेस? आयुष्यभर करणार आहे काय प्रॉब्लेम आहे? उगाच घाबरतेस तू आई. काही असं नाही. तुझ्या मनाविरोधात काही होणार नाही. या ना, ही खोली तुमच्यासाठी आहे. आमच्यासाठी? आणि हो, कसलीही गरज लागली तर मला सांगा. अजिबात भीड बाळगू नका. आणि हो, फ्रेश झालात ना की खालीच आहे जेवणासाठी. मस्त आहे हो, खरंच मस्त आहे. बरं, जेवण काय काय असेल आता? तुम्हाला काही स्पेशल हवं आहे का? नाही नाही, जे काय असेल ते चालेल. हो, अजिबात लाजू नका. अगदी मोकळेपणाने सांगा. काय करू? नक्की? हो नक्की. याला काय म्हणतात माहितीये का? टाकाला जायचं आणि भांड सांगूनच टाकते ना मी. नाही, तशी मी हावरटच आहे. मॅक्सिकन की इटालियन काय जमत? हा, नाही नाही, राहू द्या. तुमच्याकडे पाहून वाटतं तुम्ही आपला वरण भातच खात असाल नाही का? पावभाजी करा माझ्यासाठी. आणि डोसा करा, सांबर करा शेंगा टाकून.
आपण हिंग जरासा कमी या त्याचं काय आहे, कोटलवरच्या घराने हिंग खात नाही तो. माझ्या आवडीचा बदामाचा शिरा पाहिजे म्हणजे पाहिजे बरं का. हा बस जयंती, रात्रीचं जेवण करायचंय आपल्याला. हा मग त्याचा मेनू सांगू की नंतर, पण आता एवढं तर करून द्या. वहिनी वहिनी, तिच्या बोलण्याकडे तुम्ही काही लक्ष देऊ नका. जे काय असेल ना ते खाऊ आम्ही. बरं ठीक आहे, कसलीही गरज लागली तर मला सांगा, मी आलेच. हा बर. एवढ्या मोठ्या खोलीत कशाला काय लागतंय. बस बाबा इथं तू. हा? हे बघा ड्रेसिंग टेबल, काय काय ठेवलंय बाई. मस्त मस्त. झालं सगळं तुझं करू. हात पाय धुवून घ्यायचं. बाहेर तुम्ही ते मोठे मोठे एअर प्युरिफायर नाही पाहिले का. हा? आता पायाची धूळ ना अशी खेचून येतात, पण तुमची नसेल घेतली. तुम्ही जा आणि हात पाय धुवा. जा फ्रेश व्हा फ्रेश. कर काय करायचंय ते. काय काय 2 दिवसात काय काय लंपास करता येईल त्याची लिस्ट करायला पाहिजे जयंती. #ProMax जयंती. अरे वा, तू तयारी सुरू पण केलीस. हो, जयंती वहिनीला माझ्या हातचा शिरा लई आवडतो. जर नाही बनवला ना तर मलाच ऐकून दाखवते. तुला बरं सगळ्यांच्या आवडी निवडी माहिती आहेत. वहिनी वहिनी, आम्ही काम फत्ते केलंय आणि दोघांनी मिळून खिंड लढवलेली. हा वा, आणि ती खूप छान लढवली आहे. वहिनी, माझं सॅलड रेडी झालं की मला सांग. वहिनी, आज तुम्ही आहे ना सावली वहिनीच्या हातचा शिरा खाऊन बघा. हा, ते सलाड बिलाड खाऊ नका, ते खासपूस खासपूस नका खाऊ, नका खाऊ. बबलू, लंच मध्ये आणि ब्रेकफास्ट मध्ये पण एक स्टेटस असतं. नाही म्हणजे तुला माहिती नसेलच, कसं माहित असेल. त्यासाठी स्टेटस असावं लागतं. नेक्स्ट टाइम माझ्या जेवणाविषयी किंवा माझ्या कोणत्याही बाबतीत चेष्टा करायची नाही. बी इन युअर लिमिट्स. ऐश्वर्या, वहिनी, प्रत्येक लाईन क्लिअर करणं गरजेचं असतं. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या लिमिट्स माहिती पाहिजेत. या मुलीची आणि हिच्या घरच्यांची या जन्मात तरी आपल्याशी बरोबरी नाही होऊ शकत, आणि तसा प्रयत्नही कोणी करू नये. गेट इट? वहिनी, सॅलड रेडी झालं की मला सांग. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.